अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. नमस्कार. श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. 24 तारखेला गुरुवार आहे आणि या दिवशी आषाढी अमावस्या आहे, ज्याला आपण दर्श अमावस्या आणि गतहरी अमावस्या सुद्धा असं म्हटलं जातं. पण 2025चा पहिला गुरुपुष्यामृत योग याच दिवशी आहे. गुरुपुष्यामृत योग हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा त्याला आपण गुरुपुष्यामृत असं म्हणतो आणि 2025चा हा पहिलाच गुरुपुष्यामृत योग आहे. आता या दिवशी काय करावं, तर अर्थात या दिवशी आपल्या गुरूंची सेवा करायची असते आणि त्याचबरोबर बरेच लोक गुंजभर सोनं खरेदी करतात. कारण असं म्हटलं जातं की या दिवशी जे कोणी सोनं खरेदी करतं तर त्यांना ते सोनं विकायची कधी गरज पडत नाही किंवा ती वेळच येत नाही. जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोनं खरेदी करू शकता, पण त्या सोन्यापेक्षा पण सोन्यासारखी सेवा आपल्याला करायची आहे. ती कुठली ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता ही सेवा करून तुम्ही करोडपती व्हाल असे मी अजिबात म्हणणार नाही, पण ही सेवा करून तुमच्या ज्या काही आर्थिक अडचणी आहेत, ज्या काही संकट आहेत ते नक्कीच मार्गी लागतील. थोडक्यात काय, लक्ष्मी प्राप्तीची खूप सुंदर अशी सेवा आहे जी प्रत्येकाने करावी. आता ही सेवा कधी करायची, तर बघा, ही सेवा गुरुवारीच करायची असते. जर गुरुवारी मासिक धर्म असेल, सुतक विटाळ असेल तर तुम्ही सेवा तुमच्या घरातल्या व्यक्तींकडनं करून घ्यावी. तुमचा मासिक धर्म संपला की नंतर तुम्ही सेवा करू शकता. आता सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. या सेवेचे काही नियम आहेत. अर्थात तुम्हाला मांसाहार बंद करायचं आहे, बाकी परांनी शक्यतो टाळायचं आहे, म्हणजे दुसऱ्याचं घरचं खायचं नाही आहे. कारण तुम्ही ही सेवा जी करणार आहात ती सेवा तुमच्याकडून होणार आहे. बाकी याला कुठलेच काही नियम नाहीत. समजा आता मला गावाला जायचं आहे कारण आता रक्षाबंधन आलं आहे, तर मग ही सेवा तुम्हाला स्किप करता येणार नाही. तुम्ही अगदी एका दिवसात गावावरून जाऊन आलात तरी चालेल, पण तो दिवस स्किप करायचा नाही. आजचा दिवस तुम्ही सेवा करून जावा, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही गावी जाणार आहात त्या दिवशी तुम्ही सेवा करून जावा किंवा आल्यानंतर ती सेवा करा, पण ही सेवा चुकवायची नाही आहे. सेवेचा एक नियम असा आहे, बाकीची सेवा, महाराजांची सेवा जे आपण करत असतो तेव्हा तर आपण कुठेही कधीही केव्हा करू शकतो, पण ही जी सेवा आहे ती एकाच ठिकाणी करायची आहे. शक्यतो वेळ एकच असावी आणि जर जमलं तर वेळ म्हणजे जर सकाळी तर सकाळी करा, नाही तर नाही जमलं तर संध्याकाळी चालतं, पण एकच वेळ असावी. म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही ती वेळ घेऊ शकता, पण एकच ठेवा. आता गुरुवारी पुष्य नक्षत्र दुपारी 4:44 सुरू होणार आहे, जो दुसऱ्या दिवशी सूर्योदयपर्यंत आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी तुम्ही शुक्रवारी 4:45 असणार आहे. म्हणजेच काय, दुसऱ्या दिवशीचा मुहूर्त तुम्हाला बघायचा नाही आहे. ही सेवा तुम्ही 4:44 गुरुवारी दुपारी 4:44 सुरुवात करायची आहे. मग तुम्ही 4:44 नंतर अगदी तुम्ही पहाटेसुद्धा ही सेवा करू शकता. आता ही सेवा काय करायची आहे ते तुम्हाला सांगते बघा. पहिल्याच दिवशी तुम्हाला पुष्य नक्षत्रावरच ही सेवा करायची असते आणि जो 4:44 सुरू होणार आहे. आता तर मला सेवा करायची आहे, तर मी काय करेल, तर मी गुरुवारी संध्याकाळी 6 वाजता मी सेवा करेन, कारण तो पुष्य नक्षत्राचा काळ असणार आहे. आता शुक्रवारी जेव्हा मी सेवा करेल तेव्हा मग मला माहिती आहे की सकाळी जमत नाही, दुपारी जमतं, संध्याकाळी जमतं. मग तुम्ही संध्याकाळी, सकाळी, दुपारी कधी पण करा, पण पहिल्याच दिवशी तुम्हाला जेव्हाही सेवा करणार आहेत तेव्हा तुम्हाला ती गुरुवारी पुष्य नक्षत्रालाच करायची, म्हणजेच 4:44 दुपारी करायचे. आता पहिल्या दिवशी आता गुरुवारची सेवा झाली, मग शुक्रवारी मला माहिती आहे की मला सकाळचा टाईम आहे तर मी सकाळी सेवा करेल, नाहीतर मग नंतर तुम्ही सकाळची सेवा करायची आहे. ही सेवा 24 दिवसांची आहे. 12 फुलवातींची सेवा आहे. आधी नियमाटी का सांगितलं, कारण बऱ्याच वेळा असं समजतं की म्हणजे सेवा आहे खूप जास्त आहे, टेन्शन येतं, म्हणून आधी नियमाटी सांगितलं. आता सेवा काय करायचं आहे ते तुम्हाला सांगते बघा. तुमच्याकडे चांदीचं निरंजन असेल, पितळाचे निरंजन असेल, तांब्याचं असेल, अगदी साधा दिवा असेल स्टीलचा तरी पण चालेल, पण अगदी ज्यांच्याकडे काही नाही त्यांनी मोठी पंती घेतली तरी चालते. चांदीचा दिवा घेतलाच पाहिजे, नवीनच घेऊन ती सेवा करायची असं नाही आहे, कारण शेवटी भाव खूप महत्त्वाचा आहे. खरं तर या सेवेत असं सांगितलं आहे की तुम्ही पुष्य नक्षत्राच्या वेळेस चांदीचे निरंजन खरेदी करून त्याच्यावर सेवा करायची. ज्यांच्याकडे जुने असेल तर त्यांनी त्या जुन्यावर सेवा करू शकता. अगदी ज्यांना शक्यच नाही घेणं त्यांनी घरातल्या पंतीवर सुद्धा सेवा करू शकता, पण पंती मोठी घ्या, तो दिवा थोडा मोठा असावा, कारण तुम्हाला नंतर कळेल. आता पहिल्या दिवशी गुरुपुष्यामृत योगावर 24 तारखेला मी पहिला दिवस असणार आहे. मग काय करायचे, एक वात घ्यायचे, फुल वात घ्यायचे, ती वात शुद्ध गायच्या तुपात या वाती डीप करायचे, म्हणजे भिजवून ठेवायचे.
कारण आपल्याला भरपूर अशा वाती लागणार आहेत. तर शुद्ध गाईच्या तुपातच ही वात आपल्याला भिजवत ठेवायची आणि सेवा करायची. घरचं तूप तेल नाही चालणार. शुद्ध गाईचं तूप असेल म्हणजे शुद्ध गाईचं तूपच लागेल. तेलाचा तर विषयच येत नाही. शुद्ध गाईचं तूप असावं तेवढा खर्च आपण करू शकतो. आता पहिल्या दिवशी एक वात पेटवायची. म्हणजे आजचा होता गुरुवार, उद्या शुक्रवार, तर शुक्रवार मी 2 वाती घेणार. म्हणजे पहिल्या दिवशी एक वात पेटवून झाली, दुसऱ्या दिवशी 2 वात घ्यायचं. तर बघा 2 वाती घ्यायचं, 2 नवीन वात घ्यायचं. म्हणजे बघा पहिल्या दिवशी आपण जी वात जाळली तर ती तशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी नवीन 2 वात घ्यायचे. आता तिसरा दिवस आहे, तिसऱ्या दिवशी 3 नवीन वात घ्यायचे. चौथ्या दिवशी 4 वात घ्यायचे, ते पण नवीन घ्यायचे. 5व्या दिवशी 5 वाती घ्यायचे, ते पण नवीन घ्यायचे. आता या वाती घेऊन त्या जाळ्याच्या ते कसं ते पण नंतर सांगते. पण आधी वातींचं बऱ्याच बायकांना कन्फ्युजन होतं, म्हणून आधी क्लिअर करते. बघा जी आहे आधी ज्या पहिल्या दिवशी जी वात आपण घेणार आहे ती पेटवायची, सेवा करायची आणि वात शांत झाली त्याची जी काजळी असते ती खालची काजळी काढून घ्यायची आणि लगेच विसर्जन करायचं नाहीये. ती काजळी काढून घ्यायची आणि वात आपण बाजूला ठेवायची. ही सगळी सेवा झाल्यावरती आपल्याला विसर्जन करायचं आहे. मग पहिल्या दिवशी माझी सेवा झाली, आता दुसरा दिवस आहे, शुक्रवार आहे, तर मी काय करणार, 2 नवीन वाती घेणार. अशा त्या मी म्हणजे पेटवणार. त्या वाती मी पेटवणार, त्याच्यावर मी सेवा करणार. म्हणजे त्या वाती पेटवल्यावर मी सेवा करणार आणि त्याची काही काजळी आहे ती वात शांत झाल्यावर मी ती वात बाजूला काढणार आणि ती जी काजळी आहे ती पण मी बाजूला काढणार. झालं. असं झाल्यानंतर मंगळवार गुरुवार एक दिवस आहे. म्हणजे गुरुवारी 1 वात, शुक्रवारी 2 वाती मी पेटवणार, शनिवारी मी 3 वाती पेटवणार. म्हणजे पहिल्या दिवशी 1, दुसऱ्या दिवशी 2, तिसऱ्या दिवशी 3, चौथ्या दिवशी 4, 5व्या दिवशी 5, 6व्या दिवशी 6 वाती, 7व्या दिवशी 7 वाती, 8व्या दिवशी 8 वाती, 9व्या दिवशी 9 वाती, 10व्या दिवशी 10 वाती, 11व्या दिवशी 11 वाती, 12व्या दिवशी 12 वाती. आता थांबायचं. 12वा दिवस झाल्यावर म्हणजे 12 वाती येतात. मग 13व्या दिवशी पण 12 वाती येणार, 14व्या दिवशी 11 वाती येणार, 15व्या दिवशी 10 वाती येणार. म्हणजेच चढता क्रम आणि उतरता क्रम या पद्धतीने तुम्हाला सेवा करायचे. चढता क्रमाने वाती लावत जायचे आणि नंतर उतरता क्रमाने वाती लावत जायचे. समजलं असेल? नसेल समजलं तर व्हिडिओ थोडासा मागे घ्या म्हणजे तुम्हाला समजेल आणि परत एकदा ऐका. एकदम स्पष्ट तुम्हाला मी सांगितलं आहे. कारण या बऱ्याच वेळा अशा समस्या येतात. मग जेव्हा तुम्ही वात शांत होते तर त्याची जी काजळी येते ती तुम्हाला बाजूला ठेवायचे आणि सगळी सेवा झाल्यानंतर तुम्हाला ते विसर्जन करायचं. आता या सगळ्या वाती तुपात तुम्हाला भरपूर भिजवून ठेवायचे आहेत आणि मेन म्हणजे पंती किंवा दिवा हा मोठा घ्यायचा. कारण काय, कारण 12 वाती आपल्याला त्या जाळायच्या आहेत. 12 वातीनंतर मग 12व्या दिवशी 12वा, परत 13व्या दिवशी 12, परत 10, 11, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 या पद्धतीने तुम्हाला करायचे. आता यामध्ये जर मासिक धर्म आला तर अर्थात आता समजा कोणाचा गुरुवारी सेवा झाली, लगेच शुक्रवारी मासिक धर्म आला तर हरकत नाही, 4 दिवस थांबवायचा. 5व्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता. मग 5व्या दिवशी जेव्हा तुम्ही मासिक धर्मानंतर सेवेला सुरुवात करता तेव्हा कंटिन्यू करायचं आहे, नव्याने नाही करायचं आहे, कंटिन्यू करायचं. ज्यांना गुरुवारी सेवा करता येणार नाही त्यांना ही सेवा फक्त पुष्य नक्षत्रावरच करायचे. म्हणजे ज्यांना गुरुवारी सेवा करू शकत नाहीत त्यांनी घरातल्यांकडून कुणाकडून तरी करून घ्या, पण त्या गुरुपुष्य नक्षत्रावरच करायचे असते. आता मी तुम्हाला सेवा सांगते. सेवा काय करायचं बघा. जेव्हा मी पहिल्या दिवशी एक वात प्रज्वलित करणार, ही वात प्रज्वलित केल्यानंतर त्या वातीला हळदी कुंकू म्हणजे जे पण काही आपण दिवा घेणार आहे, पंती घेणार आहे, त्या पंतीला एक फुलवात ठेवायची आणि ती प्रज्वलित करायची. प्रज्वलित केल्यावर त्याला हळदी कुंकू, अक्षता, फुल अर्पण करायचं, प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची. सेवा काय आहे बघा. एक वेळा व्यंकट स्तोत्र संस्कृतमध्ये छोटा आहे ते तुम्ही म्हणा, प्राकृतमध्ये खूप मोठा आहे, तुम्हाला खूप टाईम लागेल. एक वेळा व्यंकट स्तोत्र म्हणायचं आहे, एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे, फलश्रुती सकट म्हणायचं आहे. 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे. म्हणजे कोणता बघा. ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे. कोणता. महालक्ष्मीचे विद्महे विष्णू पत्नीचे धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. 16 वेळा कुबेर मंत्र म्हणायचा आहे. ओम वैश्रवणाय स्वाहा, ओम श्रीम क्लीम श्रीम वित्तेश्वराय नमः. आणि 16 वेळा 99 मंत्र म्हणायचा. तर तो कोणता. ओम ऐ ब्रीम क्लीम चामुंडा विचे. आणि 1 वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र जप करायचा. या पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहेत. ह्या सेवा रोज करायच्या आहेत वात लावली की. ही लक्ष्मी प्राप्तीची खूप जास्त प्रभावी अशी
आणि सुंदर सेवा आहे. लक्ष्मी प्राप्ती म्हणजे गडगंज पैसा असं नाही. आपल्या घरात धनधान्याची कमतरता भासू नये, आपल्या घरात संतान प्राप्ती व्हावे, लक्ष्मी प्राप्ती व्हावे. अष्टलक्ष्मी आहे, संतान लक्ष्मी, धान्य लक्ष्मी, धनलक्ष्मी, ऐश्वर्य लक्ष्मी. तर या सगळ्याची कृपा आपल्यावर राहावी म्हणून ही सेवा करायची असते. आणि फार कमी योग असतो की जेव्हा आपल्याला ही सेवा करायला मिळते, कारण ही गुरुपुष्यामृत योगावरच ही सेवा करायची असते. तर नक्कीच तुम्ही सगळ्या सेवा करा. सगळं सांगितलं आहे. परत काही अडचण असेल तर कमेंट करून विचारा, उत्तर नक्कीच दिले जाईल. तर आजच्यासाठी इतकंच. झालेच आहे मी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्कीच करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.